अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाने सुरुवात केलेली आहे। 2 दिवसाच्या पावसाच्या उघडीपीनंतर आता पुन्हा एकदा काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। आपण सध्या शिरापूर गावामध्ये आहोत। या शिरापूर गावाचे जे आहे त्या गावाला पुन्हा एकदा पुराचं पाणी आलेलं आहे। या पुराच्या पाण्यामध्ये काल रात्री एक युवक वाहून गेलेला आहे। त्याच्यामुळे आता या गावामध्ये जे आहे रेस्क्यू टीम देखील आलेली आहे। पुराच्या पाण्यामुळे जे आहे रस्त्याची पूर्ण दयनीय अवस्था जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं। अखंड पूल जे आहे रस्ता तो या सगळ्या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे। पुलाचं जे हे आहे दगड ते या अवशेष या नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण पाहू शकतो कसं प्रकारे नदीचं शेतीचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पुन्हा एकदा ज्या शेती आहेत त्या सगळ्या यामध्ये वाहून गेल्याचं दिसतं। सध्या आपण पाहू शकतो नदीमध्ये रेस्क्यू टीम उतरलेली आहे। रेस्क्यू टीम देखील आता त्या वाहून गेलेल्या युवकाचं हे करता येते शोध घेण्याचं काम आता पुन्हा एकदा सकाळपासून सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत गावकरी आहेत, गावकऱ्यांशी संवाद साधूया। नेमकं काय काल रात्री परिस्थिती झाली होती दादा? काल रात्री काय नेमकी परिस्थिती होती? कालच्याला 6 वाजता पाऊस चालू झाला आणि 6 ते 7 पर्यंत एकदम जोरदार पाऊस आला आणि त्यामध्ये एक आठवड्यापूर्वी पण असाच ढगफुटी सदृश पाऊस झाला होता आणि कालचा 1 तास पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा ढगफुटी झाल्यासारखी एकदम निर्माण झाली परिस्थिती। आमच्या गावातला आमचा मुलगा होता, गावामध्ये ग्रामपंचायत शिपाचा मुलगा होता, तो आपले लाईट चालू करण्यासाठी गावामध्ये गेला होता आणि संध्याकाळी घरी जाण्याची ओढ असल्यामुळे तो आपला निघाला। त्याचा पण चालता पाय घसरला आणि जोराचा पाण्याचा प्रवाह असल्यामुळे सदर युवक हा खाली पडला आणि तसाच वाहून गेला आणि त्याच्यामध्ये शेतीचं बरंचसं नुकसान झालं आहे। काही लोकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, जमिनी खरडून जाऊन परत काही लोकांच्या विहिरी गेल्या आहेत। बरंचसं असं एकदम महाभयंकर एकदम असं परिस्थिती तयार झाली। मायबाप सरकारने या संदर्भात शेतकऱ्यांना पण देण्याचं नियोजन केलं पाहिजे। आणि शेतामध्ये काय नेमकं पिकं होते यावेळेस? काय लागवड केलेली होती? ह्या वर्षी कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। कापूस, अजून कांद्याचं बरंचसं नुकसान झालं आहे आणि ऊसाचं जे पिकं होते सर्वात जास्त म्हणजे कापसाचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे। काय सरकारकडे मागणं? कारण सकाळपासून कोणी सरकार आलेलं आहे का? कोणी प्रशासनाचे कोणी अधिकारी आलेले आहेत? या ठिकाणी माननीय ग्रामसेवक आणि माननीय मंडलाधिकारी आणि तलाठी मॅडम आले आहेत आणि रात्री तहसीलदार साहेब स्वतः आले होते। नक्कीच जे आहे पुराच्या पाण्यामुळे एक युवक वाहून गेले आणि आता प्रशासन देखील कामाला लागलेलं आहे। या पुराच्या पाण्यामुळे आज शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।